आपल्या क्लासला सुरू करूया मंगलाचरणनी. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. नमः श्रीवर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. परमपूज्य आचार्य पूज्यपाद विरचित शांती भक्ती आपण बघतो आहे. शांती भक्ती एक भक्तीची अद्वितीय अशी रचना आहे आणि याच्यामध्ये अद्भुत अशी शक्ती आहे. शब्दांचं संयोजन अशा काही पद्धतीने या भक्तीमध्ये केल्या गेलेला आहे की त्या शब्दांचा आघात किंवा त्याची जी ऊर्जा आहे ही आमच्या सप्तचक्रांवर केंद्रित होऊन त्या ठिकाणी योग्य अशी प्रक्रिया, सकारात्मक प्रक्रिया होते आणि आमची जी चक्र, सप्तचक्र जी शरीरामध्ये आहे, जी कधी कधी सुप्त असतात, ही ऍक्टिव्हेट होतात, जागृत होतात आणि एकदा का ज्या या चक्रांचं संचलन सुरू झालं की आपोआपच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होऊन अनेक रोगांवर त्या ठिकाणी सहज मात मिळविता येते. असं या मागचं खरं तर वैज्ञानिक कारण आहे. आणि आचार्यांना शब्दांचं परिपूर्ण ज्ञान होतं. कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द त्या ठिकाणी अशा प्रकारे योग्य तरंगाची निर्मिती करू शकेल, या सर्वांचं सांगोपांग परिपूर्ण आणि प्रॅक्टिकल ज्ञान त्यांना असल्यामुळे, कारण पूज्यपाद आचार्य हे व्याकरणाचे देखील खूप ज्ञाते होते. जैनेंद्र व्याकरण त्यांचं प्रसिद्ध आहे आणि या शब्दांमध्ये काय पॉवर असते, काय शक्ती असते याचं त्यांना पूर्ण विशद ज्ञान होतं आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून रचल्या गेलेली ही शांती भक्ती देखील सर्वांवर तेवढीच परिणामकारक असू शकते. अर्थात ही म्हणत असताना आम्ही लौकिक अभिलेषाच्या अतीत जायचंय. कोणत्याही प्रकारची लौकिक अभिलाषा आमच्या जीवनात आम्हाला नको आहे. हे सातत्याने पथ्य आम्हाला पाळायचं आहे. पण या अनुषंगाने जी प्राप्ती होणार आहे ती सहज रूपाने स्वीकार करायची आहे. त्याच्यामध्ये हर्ष विषादाची भावना यत्किंचित देखील ठेवायला नको, किंवा मी हे म्हटलं आणि माझ्या जीवनात अशा प्रकारचा कायाकल्प झाला म्हणून मी अतिशय आनंदित आहे, तर ही भावना देखील जीवनात नको. सहजतेने स्वीकार. चांगलं असेल वाईट असेल त्याचा मी जे काही माझ्या जीवनात प्राप्त होत आहे त्याचा मी सहजतेने स्वीकार करत आहे. ही जेव्हा उदात्त भावना आम्ही ठेवू त्या वेळेलाच आम्हाला या भक्तींचं जे योग्य फळ आहे हे जीवनात मिळणार आहे. काल आपण श्लोक 5व्या नंबरचा बघितलेला होता. आज आपण परत त्या श्लोकालाच थोडस पाहू, कारण काल अर्थ बघितला नव्हता. श्लोक परत आपण एकदा वाचूया. लोकालोक निरंतर प्रवितत ज्ञानेक मूर्ते विभो नानारत्न पिनद्ध दंड रुचिर श्वेतात पत्रत्रय त्वत्पादद्वयपूत गीतरवत शीघ्रं द्रवन्त्या मया दर्पाद्मात मृगेंद्र भीमनिनदात् वन्या यथा कुंजरा. या श्लोकामध्ये पहिल्यांदा तर जिनेंद्र भगवंतांना अनेक विशेषणांनी संबोधित केलेलं आहे. विशेषणांमध्ये आचार्य कुठेही कमी पडले नाही. एक एक गुणाचं एक एक तऱ्हेने त्यांनी खूप सुंदर रीतीने विवेचन केलेलं आहे. पहिला शब्द ठेवला लोक अलोक निरंतर प्रवितत. लोक आणि अलोक
जगामध्ये जे 6 द्रव्य जिथे असतात त्याला लोक म्हटलं जातं आणि लोकाकाशाच्या बाहेर सगळं अलोकाकाश आहे. भगवान लोक आणि अलोकाचे ज्ञाते आहे. जगामध्ये जी 6 द्रव्ये आणि अनंतानंत जीवराशी, अनंतानंत पुद्गल राशी, धर्म अधर्म, आकाश, एक एक द्रव्य आणि असंख्यात कालाणू आणि अलोकाकाश, या सर्वांना त्यांच्या गुण पर्याय सहित युगपद जाणणारे आहेत. केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर निरंतर प्रवाहित रूपाने त्यांची ही ज्ञान गंगा सतत कार्य करत आहे आणि करत असताना लोक अलोकाला जाणतात, पण परलोकाला म्हणजे दुसऱ्या द्रव्यांना, दुसऱ्या द्रव्यांच्या गुणांना किंवा दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायींना पररूपाने जाणतात. ममत्व भाव नाही. लोकाला निहारतील, पण आत्मीयत्व बुद्धी त्याविषयी नाही. स्वतःच्या आत्मतत्वामध्ये आत्मत्व बुद्धी आणि परामध्ये हे परद्रव्य आहे ही ज्ञाता दृष्टी. अशा तऱ्हेने त्यांनी लोकाला निरंतर प्रवाह रूपाने जाणल्याचं कार्य ते करत आहे आणि नॉनस्टॉप अव्याहत प्रमाणे जसा नदीचा ओघ असावा कधीही न थांबणारा, तशा प्रमाणे त्यांची ही ज्ञान गंगा नित्य उदीयमान आहे. हा शब्द आशय लोकालोक निरंतर प्रवितत या शब्दांचा आपण बघितला. पुढे सांगतात की ज्ञानेक मूर्ते, तुम्ही कसे आहात तर ज्ञान एक मूर्ती, ज्ञानाची एक मूर्ती, ज्ञानाची एकमेव मूर्ती. आम्ही जगामध्ये हे एकमेव आहे. एकमेव कुणाला म्हणतो? अद्वितीय वस्तूला. ज्याच्यासारखी जगामध्ये दुसरी कोणतीही वस्तू नाही, ती आणि तीच आहे, त्याला म्हणतो एकमेव, त्यालाच म्हणतो अद्वितीय, ज्याची तुलना दुसऱ्याशी होऊ शकत नाही, ज्याला कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही. अशा प्रकारे जे वस्तुतत्व आहे ते आहे एकरूप वस्तुतत्व. म्हणून ज्ञानेक मूर्ती, ज्ञानाची तुम्ही अद्वितीय मूर्ती आहात. कारण आम्हाला मूर्ती रूपामध्ये कथन करण्याची किंवा पाहण्याची सवय आहे. आमचा सगळा वेळ आम्ही पुद्गलामध्ये व्यतीत करतो. आमच्या चर्मचक्षूंच्या माध्यमातून पुद्गल द्रव्यच आम्हाला दिसतं. म्हणून आचार्यांनी कथन शैली देखील तीच वापरली आहे. ज्ञान मूर्ती म्हणत असताना ज्ञानाचा पिंड आम्हाला दिसणार नाही. ज्ञान अमूर्तिक आहे, आत्माही अमूर्तिक आहे आणि तरी देखील त्यांना मूर्तिमान त्या ठिकाणी उपमेद्वारा आचार्यांनी बनविलं आहे. हा उपचार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ज्ञानेक मूर्ते विभो, हे विभो संबोधनाचा शब्द आहे की हे भगवन तुम्ही अशा प्रकारचे आहात. कसे की लोकाचे जाणकार आहात, नंतर ज्ञानाची अद्वितीय मूर्ती आहात, ही 2 विशेषणं ठेवली. आणि नंतरच्या याच्यामध्ये सांगतात नाना रत्न पिनद्ध दंड रुचिर श्वेतात पत्रत्रय. शब्द लक्षात घ्या. नाना रत्न म्हणजे नाना प्रकारच्या रत्नांनी तुमचा पिनद्ध, पिनद्ध याचा अर्थ खचित, रचित जो आहे दंड, हा म्हणजे 3 छत्र आहे. 3 छत्र कशावर अधिष्ठित आहे तर दंडावर अधिष्ठित आहे. आणि हा दंड देखील कसा आहे तर नाना रत्नांनी खचित आहे, जडित आहे. अशा प्रकारचा हा दंड देखील अलंकृत आहे, शोभायमान आहे की मनमोहक आहे. या दंडावर अशी ही 3 छत्र विलसत आहे. श्वेतात पत्रत्रय, 3 छत्र त्या ठिकाणी शोभायमान आहे. आणि 3 छत्र हे कशाचं द्योतक आहे तर 3 लोकांचं हे द्योतक आहे. अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोकाचे तुम्ही अधिपती आहात हे सांगण्यासाठी या 3 लोकांचे अधिपती देवता त्या ठिकाणी हे 3 छत्र समर्पित करतात. जे पहिलं छत्र आहे, मोठं छत्र, हे ऊर्ध्वलोकाचे अधिपती सौधर्म इंद्र प्रदान करतो. मध्यलोकाचं जे मध्यम छत्र आहे,
सगळ्यात खाली मोठं छत्र असतं भगवंतांच्या डोक्यावर, तर ते छत्र सौधर्म इंद्र भगवंतांच्या मस्तकावर समर्पित करतो. मध्यलोकाचं छत्र चक्रवर्ती मध्यलोकाचे जे अधिपती आहेत ते अर्पित करतात आणि अधोलोकाचे अधिपती नागेंद्र या जातीचे देव वरचं छत्र त्या ठिकाणी प्रदान करतात. तर असे हे 3 लोकांचे साम्राज्याधिपती भगवंतांच्या चरणावर 3 छत्र धारण करतात आणि त्या माध्यमातून जणू ते आम्हाला हे सुचवितात की भगवंत त्रैलोक्याचे अधिपती आहे, त्यांच्यासारखे दुसरे कुणीही जगामध्ये नाही. हे 3 छत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जातं. नंतरच्या ओळीमध्ये सांगतात की त्वत्पाद द्वयपूत, त्वत्पाद याचा अर्थ तुमचे चरण. द्वय, चरण नेहमी द्वय आहे, 2 आहे, म्हणून द्वय हा शब्द आला आहे. पूत याचा अर्थ पवित्र. तुमचे चरणांना जरी आम्ही स्पर्श केला तरी ते अत्यंत पवित्र आहे. तुमच्या चरणांना स्पर्श केल्याने सुद्धा अनेक संकटांना आम्हाला दूर ठेवता येऊ शकतं. अनेक तऱ्हेचे वृद्धिधारी मुनी होऊन गेले. तीर्थंकरांना तर साक्षात सर्व वृद्धी त्या ठिकाणी हात जोडून त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. अनेक वृद्धींचे ते स्वामी असतात. भलाई त्याचा ते उपयोग करत नाही, पण त्यांच्या संपर्कामध्ये जे जातील त्यांच्या जीवनामध्ये देखील पवित्र पूत अशी निर्मिती सहज रीतीने होत असते. असे हे तुमचे चरण की या चरणांना जरी नतमस्तक आम्ही झालो तरी देखील आमच्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे संकट सहज रीतीने बाजूला हटतात. कारण त्यांना अनेक वृद्धी अशा असतात की त्यांच्या शरीरावरून स्पर्शित झालेला वायू देखील आमच्या शरीराला स्पर्श करेल तरी देखील रोगाचं निवारण होऊ शकतं. कधी कधी त्यांची थुंकी देखील औषधाप्रमाणे कार्य करते. त्यांच्या हातावर पडलेला कोणताही विषाक्त घास जरी असला, कोदू अन्न जरी असेल तरी देखील ते अन्न दिव्य अन्नामध्ये परिवर्तित होतं. चंदन भालेचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तिच्याजवळ महावीर स्वामींना आहार देण्यासाठी कोणतंही उच्च असा आहाराची सामग्री नव्हती. तिच्याजवळ जे काही होतं ते महावीर स्वामींच्या हातामध्ये टाकल्याबरोबर त्या ठिकाणी ते अन्न क्षीर रूपाने परिवर्तित झालं. तर असे हे वृद्धिधारी तीर्थंकर किंवा मुनी ईश्वर असतात. तर असे हे त्वत्पाद द्वयपूत गीतरवता, तुझ्या चरणांना अशी ही पवित्र असे आहे आणि अशा ह्याच्यामध्ये गीतरवता, गीत म्हणजे गाणं किंवा स्तुती म्हणा आणि रव म्हणजे आवाज. रव हा शब्द आवाजासाठी आलेला आहे आणि या रव शब्दावरूनच रावण हा शब्द तयार झालेला आहे. रावण, रवती इति रावण. हा आता रवती इति थोडी विषयांतर होईल पण सहज आठवलंय की ज्या वेळेला बाली तपश्चर्या करत होते कैलाश पर्वतावर, त्यावेळेला तिथून रावणाचं विमान निघालं. रावणाचं विमान निघाल्यानंतर खाली वृद्धिधारी मुनी तपश्चर्या करत असल्यामुळे रावणाचं विमान त्या ठिकाणी अडलं. त्याला असं वाटलं कोण आपलं विमान अडवत आहे, म्हणून त्यांनी खाली बघितलं तर बाली त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे, मुनी अवस्थेत तपश्चर्या करत आहे. आणि रावणाला जाणवलं की अरे हा ते आपला शत्रू आहे आणि याला आता नामोहरण करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे असं समजून त्यांनी तो कैलाश पर्वत आपल्या शक्तीने दाबायला सुरुवात केली, प्रेस करायला सुरुवात केली. त्यावेळेला बालींनी हे जाणलं की जर हा कैलास पर्वत जर दबला तर याच्या खाली अनंत जीवांची हिंसा होईल आणि ही हिंसा टाळण्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा प्रयोग केला आणि रावणालाच त्याखाली दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला रावण मोठ्याने ओरडला आणि ओरडला म्हणून त्याचं नाव रावण पडलं. रवैती इति रावण हा असं नाव त्या ठिकाणी पडल्या गेलं. तसा हा असा रव शब्द. आणि रवतः
म्हणजे या स्तुती शब्दांच्या माध्यमातून शीघ्रम द्रवंती आमयाः. आमय, आमय म्हणजे रोग. शीघ्रम द्रवंती, क्षणार्धामध्ये नष्ट होतात. भगवंताची स्तुती केल्याने अशा तऱ्हेने तुमच्या द्वयचरणांची जेव्हा हा जीव भक्तिपूर्वक स्तुती करतो किंवा शब्द उच्चारण करतो किंवा तशा ध्वनीच्या माध्यमातून देखील स्तुतीचा भाव अंतरंगामध्ये ठेवतो, त्यावेळेला सहजच त्याच्या जीवनातील अनेक रोग नष्ट होतात. द्रवती म्हणजे संपून जातात. उदाहरण दिलं तर आचार्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये दृष्टांत आम्हाला दिलेला आहे. आम्हाला त्यांना अगदी सहज रीतीने हे सगळं विशद करायचं आहे आणि दृष्टांताच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट आमच्या चटकन लक्षात येते. म्हणून खालच्या ओळीमध्ये दृष्टांत दिला की दर्पाद्मात मृगेंद्र. दर्पाद्मात म्हणजे गर्वानी उन्मत्त झालेला असा. कोण? तर मृगेंद्र. मृगेंद्र याचा अर्थ सिंह. हा काय? तर भीम निनदात, खूप भयंकर असा आवाज गर्जना करतो आहे. गर्वानी उन्मत्त झालेला सिंह भयंकर गर्जना करतो आहे. आणि त्यावेळेला वन्या यथा कुंजरा, वनामध्ये कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती, जर मोठमोठे हत्ती असेल तर ते देखील पळून जातात किंवा त्या ठिकाणी थांबत नाही. किंवा सिंहाची चाहूल लागल्याबरोबर जंगलामधले जे प्राणी आहे, आणि या ठिकाणी कुंजरा हा शब्द वापरलेला आहे म्हणजे हत्ती. हत्ती यासाठी वापरला की हत्तीचं सामर्थ्य विशेष असतं आणि मदोन्मत्त हत्ती जो आहे हा सिंहाशी देखील सामना करतो. परंतु हा हत्ती या ठिकाणी सिंहाचा आवाज ऐकल्याबरोबर या वनामधून पळून जातो. त्याप्रमाणे हे भगवन, तुझ्या चरणांची ज्यावेळेला हा भक्त जीव स्तुती करतो त्यावेळेला भयानकातले भयानक असे दुर्धर रोग हे देखील नष्ट होतात. काल आपण बघितलं होतं की यमाचा सहचर कोण आहे? तर यमाचा सहचर रोग आहे आणि रोगाच्या माध्यमातूनच मृत्यूची ही व्यक्ती शिकार बनते. आणि अशा तऱ्हेचे दुर्धर व्याधी, दुर्धर रोग हे देखील जीवनामध्ये तुझ्या भक्तीचं जो अवलंबन घेतो त्याच्या जीवनात हे सहज निघून जातात. हा भाव या श्लोकामध्ये आचार्यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु हे बघत असताना निमित्त नैमित्तिक संबंध बघणं हा अत्यंत महत्वाचा आहे. भक्ती काव्यामध्ये अशा प्रकारचा हा अलंकार वापरला जातोच. परंतु आम्हाला मात्र हे समजायचं आहे की आमचा ज्या वेळेला अशा प्रकारे आमच्या जीवनात कर्म असेल की ते कर्म परिवर्तित होऊ शकतं, तर तेच कर्म परिवर्तित होऊ शकणार आहे. पण कधी कधी निधत्ती आणि निकाचित जातीचं कर्म असतं, ते संपूर्णतः परिवर्तित होईलच असं सांगता येत नाही. पण तरी देखील धवलाकार वीरसेनाचार्यांनी असं म्हटलेलं आहे की जिनबिंबाचं दर्शन घेतल्यामुळे निधत्ती आणि निकाचित जातीचं कर्म देखील जीवनामधून निघून जाऊ शकतं. उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे की असा एका वृक्ष आहे आणि या वृक्षावर 100 कावळे बसलेले आहे. 100 कावळे बसले असताना सुद्धा एक छोटासा दगड आम्ही जर वृक्षाकडे भिरकावला, प्रत्यक्षात प्राण्यांना लागलाही नाही, फक्त भिरकावला आम्ही, तरी देखील ते 100 कावळे क्षणार्धात उडून जातात. क्षणार्धात उडतात. म्हणजे 100 कावळे उडविण्यासाठी आम्हाला 100 वेळा दगड उचलण्याची गरज नाही. एक दगड जरी आम्ही उचलला तरी देखील 100 कावळे जसे एकदम उडून जातात, त्याप्रमाणे भगवंतांचं एक जिन दर्शन आमच्या जीवनात आलं तर अशा प्रकारचे हे कर्म जे आहे निधत्ती निकाचित जातीचे, हे कर्म क्षणार्धात विलीन होते. हा भाव आम्हाला लक्षात ठेवायचा आहे. निमित्त नैमित्तिक संबंधही आम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे. निश्चय आणि व्यवहार यांची सांगड देखील घालायची आहे. जेव्हा भगवान आचार्य अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करतात, या स्तुतीचं महात्म्य त्यांना प्रकाशित करायचं आहे
आणि हे करत असताना या अलंकाराचा ते निश्चितपणे वापर करणार आहे. पण आमच्याही जीवनात आमचं पूर्वकृत कर्म जर हलाहल रूपाचं असेल तर कदाचित ते नष्ट होणार नाही, पण आम्हाला मनशांती, एक प्रकारची आत्मिक शांती मात्र निश्चित त्या ठिकाणी मिळू शकते. हा अदम्य आणि अकाट्य विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. पुढचा श्लोक आपण बघू. या श्लोकामध्ये आचार्य हे सांगतात की हे भगवन, तुझं शरीर अत्यंत सुशोभित असं आहे. वज्र ऋषभ नाराच संवहनवाला तू आहे. समचतुरस्र संस्थान रूप आहे. जन्मजात बालकाचं रूप देखील अत्यंत सुंदर, एकटक बघत राहावं अशा प्रकारचं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल किंवा माहिती आहे ही गोष्ट की ज्या वेळेला जिनेंद्र बालकाचा जन्म होतो, आजकाल पंचकल्याणिकामध्ये ही गोष्ट खूप हायलाइट करून दाखविली जाते आणि त्याचा भावही आपल्याला समजायचा आहे की एखादी गोष्ट अशी आपल्याला जेव्हा अत्यंत प्रखरतेने सांगितल्या जाते, हायलाइट करून सांगितल्या जाते, त्यावेळेला त्याच्या मागची भूमिका देखील आम्हाला लक्षात घ्यायची आहे की ती गोष्ट आमच्या अंतरंगामध्ये ठसली पाहिजे. जेव्हा जिनेंद्र भगवंता बालकाचा जन्म होतो आणि सची इंद्राणी मातेच्या प्रसूती गृहात जाते, छोट्या बालकाला त्या ठिकाणी उचलते, मातेला मायामयी झोप आणते आणि बालकाला घेऊन ती प्रसूती गृहाच्या बाहेर येते, ज्या ठिकाणी इंद्र, सौधर्म इंद्र सचीची वाट बघत असतो की कधी बालकाला ही बाहेर आणते आणि कधी मी त्याचं मुखावलोकन करतो आणि कधी मी त्याला मेरू शिखरावर घेऊन जातो अभिषेकासाठी. सची इंद्राणी ज्या वेळेला बालकाला सोपविते त्यावेळेला त्या बालकाचं जे सुंदर लोभस रूप आहे ते बघता बघता तिला त्या बालकाला इंद्राजवळ द्यावं असं वाटत नाही. ती देण्याचा अभिनय करते, पण परत परत वात्सल्यापोटी त्या बालकाला आपल्याच जवळ ठेवू इच्छिते. लक्षात घ्या कशा प्रकारचा प्रसंग आहे. सौधर्म इंद्र मागतो आहे सचीला की माझ्याजवळ बालकाला दे. सची इंद्राणी देण्याची तिचीही तयारी आहे, पण त्या बालकाच्या अशा मोहक म्हणजे मोहक चेहऱ्यामध्ये ती इतकी गुंतते की तिला असं वाटतं की अजून थोडा वेळ तरी मी बालकाला माझ्या जवळ राहू द्यावं. अशा प्रकारचा तो प्रसंग आज आम्ही नेहमी बघतो. याचाच अर्थ भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे की देवांगणा म्हणजे सची इंद्राणी देवांगणा, आणि नुसती एकटी सचीच आहे असं नाहीये. सचीच्या सोबत बाकीचे जे काही देव देवांगणा असतील या देखील तिथे उपस्थित आहे. सची ही फक्त त्या ठिकाणी कथन करण्यासाठी वापरली की सची इंद्राणी आहे, पण इंद्र, सामानी, त्रायस्युंश या जातीचे जे देव आहे त्यांच्याही देवांगणा सपरिवार तिथे उपस्थित असतात आणि हे सगळे जण अशा तऱ्हेचं बालकाचं ते रूप बघण्यासाठी आतुर झालेले आहे. ज्या वेळेला सौधर्म इंद्राजवळ बालकाला देण्यात येतं त्याही वेळेला सौधर्म इंद्र 2 डोळ्यांनी बघून त्याची तृप्ती होत नाही. तो आपल्या शरीराचे सहस्र नेत्र करतो, कारण विक्रियावृद्धी असते त्यांना, आणि विक्रियावृद्धीने सहस्र नेत्र करून त्या बालकाचं रूप डोळ्यामध्ये साठविण्याचा प्रयत्न करतो. इतके हे बालकाचं रूप त्या ठिकाणी सुंदर आहे, मनमोहक आहे. ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली आणि नंतर सांगितलं की आपली जेव्हा स्तुती केली जाते हे भगवन, त्यावेळेला अनंत सुखरूप अशा मोक्षाची प्राप्ती देखील सहज जीवनात होते. लौकिक कुठलीही अभिलाषा नाही. प्रत्येकाच्या जीवनात अभिलाषा पाहिजे ती मोक्षा सुखाचीच पाहिजे की मला हा मनुष्यभाव प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्यभावाची सार्थकता कशात आहे? सार्थकता आहे आम्हाला आत्मानुभूती. लाख बात की बात यह कोटी ग्रंथ का सार. आणि कोणताही कोटी ग्रंथाचा सार तर जीवोन्यश्चान्य पुद्गलाश्चान्य. जीव अन्य आहे
आणि पुद्गल अन्य आहे, हा कोटी ग्रंथाचा सार आहे. ही गोष्ट भक्ती काव्यामध्ये देखील, कारण भक्ती काव्य हे व्यवहार नयानी कथन पद्धती आहे, या व्यवहार नयामधला देखील निश्चय आम्हाला अभिप्रेत आहे. आणि निश्चयाने देखील हे भक्ती काव्य बघत असताना याचा सार आम्हाला ग्रहण करायचंय. जीव हा अन्य पुद्गला च अन्य इत्यसौ तत्व संग्रह. एवढाच हा सगळ्या शास्त्रांचं मर्म आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. श्लोक बघा, 6 नंबरचा श्लोक आहे. दिव्य श्री नयनाभिराम विपुल श्रीमेरु चूडामणे भास्वत बाल दिवाकर द्युतिहर प्राणिष्ट भामंडल अव्याबाधमचिन्त्य सारमतुलं त्यक्तोपमं शाश्वतं सौख्यं त्वच्चरणारविन्दयुगलस्तुत्यैव संप्राप्यते. परत एकदा श्लोक बघा. दिव्य श्री नयनाभिराम विपुल श्रीमेरुचूडामणे भास्वत बाल दिवाकर द्युतिहर प्राणिष्ट भामंडल अव्याबाधमचिन्त्य सारमतुलं त्यक्तोपमं शाश्वतं सौख्यं त्वच्चरणारविन्दयुगल स्तुत्यैव संप्राप्यते. पहिला शब्द दिव्यश्री. दिव्यश्री याचा अर्थ देवांगणा. नयनाभिराम, त्यांना देखील, त्यांच्या नयनांना देखील ज्यांचं रूप अत्यंत सुखकर वाटतं, अभिराम वाटतं, असा विपुल श्री मेरू चूडामणे. आणि विपुल श्री याचा अर्थ अत्यंत महाविभूतीला. विभूती, कारण मेरू पर्वतावरचं जेव्हा आम्ही वर्णन वाचतो, अकृत्रिम चैत्यालयांचं जेव्हा वर्णन वाचतो, त्यावेळेला तिथली जी शोभा आहे, ही शोभा अत्यंत रमणीय अशी शोभा आहे. ज्या ठिकाणी या अकृत्रिम चैत्यालयाच्या वंदनेला जो जात असेल, देव वगैरे, किंवा चतुर्थ काळात कदाचित वृद्धिधारी मुनी देखील मेरू पर्वतावर दर्शनाला जाऊ शकतात, तर असे हे ते त्या ठिकाणी त्यांचं मन अधिक केंद्रित होतं. एकांत आहे, एकांत जरी असला तरी नैसर्गिक सौंदर्य आहे. आणि या निसर्ग सुंदरतेमध्ये स्वतःच्या निसर्ग सम सुंदरतेला अनुभवणं हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. कारण स्वतःही हा आत्मा निसर्ग सुंदर आहे, अकृत्रिम सुंदर आहे. आणि अकृत्रिम चैत्यालयामध्ये स्वतःच्या अकृत्रिम सुंदरतेला याला अनुभवाय करायचंय. तर अशी ही विपुल श्री मेरू चूडामणे, की महाविभूतीला धारण करणाऱ्या अशा मेरू पर्वतावरील चूडामणी. चूडामणी हे अलंकार हा स्त्रियांनी डोक्यावर धारण करण्याचा असतो. राजस्थानमध्ये आजही हा अलंकार वापरला जातो, चूडामणी. तर हा सगळ्यात उच्च स्थानीय विराजमान होणारा अलंकार आहे. म्हणून अशा प्रकारे अत्यंत उच्च स्थानीय चूडामणी प्रमाणे अशी ही मेरू शोभा धारण करणारी अशी ही तीर्थंकरांची त्या ठिकाणी मूर्ती. आणि असं भास्वत बाल दिवाकर द्युतिहर. भास्वत म्हणजे देदीप्यमान, काय तर बाल सूर्य, बाल दिवाकर. बाल म्हणजे उगवणारा, दिवाकर म्हणजे सूर्य. आणि त्याच्या द्युती, त्याची जी कांती आहे त्याला हरण करणारी अशा तऱ्हेने प्राणी इष्ट भामंडल, प्राण्यांना इष्ट असलेलं भामंडल. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देवांगणांच्या नेत्राला देखील सुखकर असणारं असं तुझं अत्यंत रूप आहे. महाविभूतीला धारण करणाऱ्या मेरू चूडामणीप्रमाणे तू शोभायमान आहे. आणि या ठिकाणी हे सांगितलं की तुझ्या मागे जे भामंडल आहे, हे भामंडल देखील
बाल सूर्याच्या कांतीला हरण करणारं असं आहे. म्हणजे अत्यंत तेजस्वी असं हे भामंडल आहे. आणि असं म्हटलं जातं की या भामंडलामध्ये जीवाला 7 भव आपले पाहता येतात. जो भगवंतांच्या निकट जाऊन त्यांना नतमस्तक होतो, त्या ठिकाणी भामंडलामध्ये स्वतःच्या 7 भवांचं दिग्दर्शन याला होतं. भूतकाळातले 3 भव, वर्तमान काळामधला 1 भव आणि भविष्यकालीन असणारे 3 भव, असे 7 भव या भामंडलामध्ये दिसू शकतात किंवा दिसतात. अशी ही भामंडल सर्व प्राण्यांना अत्यंत इष्टकर आहे. इष्टकर का आहे? कारण त्यांना आपल्या भावी आयुष्याचं आणि भूतकाळातल्या चुकांचं दोन्हीची जाणीव त्यांना होते. काय मी वर्तमान काळात करत आहे, भविष्य काळात माझी परिणती कशी आहे आणि भूतकाळात कशी होती, या 7 भवांचं त्यांना त्या ठिकाणी सहज दर्शन घडतं आणि म्हणून भामंडल त्यांना इष्टकारक वाटतं. असे हे जिनेश अव्याबाध अचिंत्य सारम अतुलम त्यक्तोपमम शाश्वतम, ही सगळी आता त्यांची विशेषणं या ठिकाणी दिलेली आहे तीर्थंकरांची. अशीच विशेषणं आपण सिद्धस्तुतीमध्ये देखील बघितलेली होती. जे सिद्धांमध्ये गुण आहे तेच अर्हंतांमध्ये, अर्हंत अवस्थेमध्ये देखील गुण असणार आहे. या ठिकाणी सांगितलं की अव्याबाधम, अव्याबाध, नंतर अचिंत्य सारम. अचिंत्य सारम म्हणजे ज्यांचं आम्ही चिंतनही करू शकत नाही, अशा प्रकारच्या अचिंत्य अशा उत्कृष्टतेला जे प्राप्त होणार आहे. नंतर अतुलम, अतुलम उपमा रहित, अतुल, ज्याची तुलना होऊ शकत नाही, म्हणजे ज्याला उपमा देता येत नाही, म्हणून अनुपमेय, उपमा रहित. नंतर त्यक्तोपमम, त्यक्त उपमा, इथे देखील उपमा देता येत नाही, म्हणून उपमा रहित. आणि शाश्वतम, शाश्वत, कधीही नष्ट न होणारे, एकदा प्राप्त झाल्यानंतर ते औटघटकेचं राज्य नाहीये की काळ आला आणि नष्ट झालं. चक्रवर्तींचं साम्राज्य हे नष्ट होणार आहे, ते शाश्वत नाही. चक्रवर्तीचा मुलगा सुद्धा चक्रवर्ती बनवू शकत नाही, हे निर्भय सत्य आहे. आणि चक्रवर्तींचा जसा मृत्यू होतो, एक तर चक्रवर्ती नरकामध्ये जाणारे असतात, काही चक्रवर्ती स्वर्गात जाणारे असतात, तर काही मुक्तीला देखील प्राप्त होतात. जे वैभव सोडून जातात ते मुक्तीला प्राप्त होतात, आणि जे शेवटपर्यंत वैभव धरून ठेवतात ते नरकामध्ये जातात. अशी ही चक्रवर्तींची निधी असते. तर चक्रवर्तींचं साम्राज्य देखील शाश्वत साम्राज्य नाही, पण हे भगवन, तुझं साम्राज्य मात्र आता शाश्वत आहे, कधी खंडित येणार नाही, कधीही त्या ठिकाणी बाधा पोचणार नाही. असं सौख्यम, असं सुख, त्वच्चरणारविंद युगल, हो, तुझ्या चरणार अरविंद युगल, इथे शब्द आता वापरला अरविंद म्हणजे कमल. या युगल, तुझ्या चरण कमलांची ज्या वेळेला भक्त करतो, त्यावेळेला अशा प्रकारच्या मोक्ष सुखाची त्याला जीवनामध्ये प्राप्ती होते. आणि ते मोक्ष सुख आहे अव्याबाध अचिंत्य सारम, नंतर अतुलम, त्यक्तोपमम आणि शाश्वतम, अशा सुखाची जीवनामध्ये त्यांना प्राप्ती होते. अर्थात कुणालाही जीवनामध्ये ऐहिक सुखाची कामना ही या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितली आहे की या ठिकाणी ऐहिक सुखाच्या तुम्ही अतीत व्हा. तुम्ही अतींद्रिय सुख, आत्मजन्य सुख, अनुपम सुख जीवनामध्ये कसं प्राप्त करता येईल, यासाठी हा मनुष्यभव एक समर्पित करा. आज तागायत पर्यंत अनंत भव आम्हाला जीवनात प्राप्त झाले. जन्म मृत्यूचं हे अव्याहत चक्र आमच्या सोबत सुरूच आहे. आणि आज या जिनेंद्र भगवंतांचा उपदेश आम्हाला श्रवण करण्याचं महद्भाग्य लाभलं.
अशा स्तुती काव्यांचा अभ्यास आणि हे स्तुती काव्य आज आमच्या जवळ उपलब्ध आहे. हे आमचं एक प्रकारचं अनुपम असं वैभव आहे आणि या वैभवाची किंमत आम्हाला कळली पाहिजे. हे लौकिक वैभव जे आहे, हे लौकिक वैभव तर आम्ही एक कण, एक पैसा, एक खडकू आम्ही सोबत नेऊ शकणार नाही. इथेच हे सगळं सोडून जावं लागणार आहे. आमच्या सोबत ते आमचं ज्ञान वैभवच फक्त असणार आहे, की ज्याचा कधीही आमच्या जीवनात विरह होऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही नित्य ही भावना भावली पाहिजे, की अनेक भव मी भोगांसाठी समर्पित केले, परंतु एक भव हा मला माझ्या आत्म्यासाठी समर्पित करता यायला पाहिजे. आत्मजन्य सुख जीवनामध्ये मला अनुभवता यायला पाहिजे. रात्रंदिवस आमच्या जीवनामध्ये आमचा हा ध्यास असावा, की या भवात मला माझ्या आत्मतत्वाला जाणता आलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने याचा आपण सरळ आता अर्थ बघू. दोन्ही श्लोकाचा, वरच्याही श्लोकाचा बघू आणि खालच्याही श्लोकाचा बघू. पहिल्यांदा 5 नंबरच्या श्लोकाचा अर्थ, सरळ अर्थ, की लोक आणि अलोकात सर्वत्र पसरलेल्या ज्ञानरूपी अद्वितीय मूर्तीला धारण करणाऱ्या हे इंद्रादिकांचे स्वामी. विभो याचा अर्थ, विभो म्हणजे प्रभू, आणि प्रभू याचा अर्थ तुम्ही इंद्रादिकांचे देखील स्वामी आहात. ज्या वेळेला भगवान गर्भात येतात, गर्भात आल्यापासूनच इंद्र त्यांच्या सेवेमध्ये उपस्थित असतात. असे हे इंद्रादिकांचे स्वामी असणारे विभो. नाना प्रकारच्या रत्नांनी जडलेल्या अशा सुंदर दंडाने युक्त 3 छत्र धारण करणाऱ्या हे जिनेंद्र भगवंता, ज्याप्रमाणे गर्वाने उद्धत सिंहाच्या भयंकर गर्जनेचे शब्द ऐकून जंगलातील मोठमोठे हत्ती पळून जातात, त्याप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या स्तुतीतील पवित्र शब्दांनी समस्त रोग नष्ट होतात. हा अर्थ पहिल्या श्लोकाचा. आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, देवांगणांच्या नेत्राला देखील सुखकर असणारे हे भगवन, महाविभूतीला धारण करणाऱ्या मेरू पर्वतावरील चूडामणी स्वरूप असलेले हे भगवन, दैदिप्यमान बालसूर्याच्या कांतीला हरण करणारे असे भामंडल सर्व प्राण्यांना इष्टकर आहे.